आळंदीला जोडणारे चारही पूल पाण्याखाली गेले। पुलांवरील वाहतूक पूर्णतः बंद आहे। आळंदीमध्ये पावसाचं थैमान। इंद्रायणी नदीला महापूर आला। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला 2 दिवसच बाकी आहे। पालखी प्रस्थान सोहळ्यावरती पुराचं सावट आहे। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता आळंदीला जोडणारे चारही पूल पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। पावसाचा प्रवाह या ठिकाणी जास्त आहे। पुलांवरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। प्रमाणे पूर आलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी पाहतो की सध्या आळंदीची जी वारी आहे ती कुठेतरी 2 दिवस आलेली पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने सध्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर स्थिती पाहायला मिळते। अनेक वारकरी सध्या या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळते आणि आळंदीकडे येणारे जे चारही पूल आहेत ते सध्या बंद अवस्थेत पाहायला मिळते। त्यामुळे जी वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प झालेली एकंदरीत पाहायला मिळते, कारण की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान हा सोहळा अवघ्या काही दिवसावरती आला आहे आणि त्याच निमित्ताने आळंदीमध्ये सध्या पावसाने जे थैमान आहे ते थैमान घातलेलं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते, कारण की इंद्रायणी नदीला हा महापूर आला आणि गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेला सततधार पावसामुळे सोमवारी पहाटेपासूनच खरं तर या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदी आणि देहूतील परिस्थिती ही सध्या गंभीर झालेली पाहायला मिळते। त्यामुळे नदीवरील सर्व पूल पाण्याखाली गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना आळंदीत न जाता थेट पुण्यात थांबून वारीत सहभागी होण्याचं खरं तर आवाहन या ठिकाणी केलेलं आहे, कारण की सुरक्षेच्या कारणास्तव नदी काठावर गर्दी करू नका असं या ठिकाणी संदेश त्या ठिकाणी दिले पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो की सध्या जी बघ्यांची गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सविस्तर अपडेटसाठी। तर इंद्रायणी नदीला महापूर आलेला आहे। आळंदीला जोडणारे चारही पूल सध्या पाण्याखाली गेले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज देहूमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। काल झालेल्या अतिवृष्टीमुळे देहूमध्ये मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी प्रस्थान सोहळा हा पार पडणार आहे।